नमस्कार. तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. आपण पाहत आहोत द सिक्रेट या पुस्तकाचा मराठी अनुवाद. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मायकेल बर्नार्ड बेक्विथ सृजन सतत होतच असतं. जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती विचारमग्न असते किंवा दीर्घकालीन योजना दूरदृष्टीत काही विचार मनात घोळत असतो, तेव्हाही सृजन प्रक्रिया घडतच असते. कारण या विचारांनाच बऱ्याच अंशी अस्तित्व येणार असतं. तुम्ही आता जे विचार करता त्या विचारांतून तुमचं भविष्य घडतं. तुमच्या विचारातूनच तुम्ही तुमचं जीवन घडवीत असता आणि प्रत्येक क्षणी विचार करत असल्यामुळेच प्रत्येक क्षण हा तुमचं जीवन घडविणारच असतो. ज्या गोष्टीविषयी तुम्ही सतत विचार करता, खूप विचार करता, तुमचे विचार ज्या गोष्टींवर केंद्रित होत राहतात त्या गोष्टी तुमच्या जीवनात दृश्य होऊ लागतात, अस्तित्वात येऊ लागतात. इतर अनेक निसर्ग नियमांप्रमाणेच हा नियम देखील अत्यंत परिपूर्ण आहे. तुम्हीच तुमचं जीवन घडवीत असता. जे पेरता तेच उगवतं. तुमचे विचार हीच जीवननिर्मितीची बीजं असतात. अर्थात तुम्ही बीजारोपण कसलं करता यावरच तुमचं पीक कोणतं घेणार किंवा तुम्ही कोणतं पीक घेणार आहात हे अवलंबून असतं. तुम्ही तक्रारखोर आहात, तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल तक्रार करता, इतरांवर आरोप करत असता, तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार तुमच्या जीवनात तुम्ही अशा आणखी गोष्टी किंवा परिस्थिती किंवा माणसं आकर्षित करीत असता ज्याबद्दल तुम्ही तक्रार करू शकाल. जेव्हा तुम्ही कुण्या दुसऱ्याची रडगडाने ऐकता, कुणाच्या जीवनाविषयीच्या अशा नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करता, तेव्हाही तुम्ही अशी आणखी माणसं, परिस्थिती, गोष्टी जीवनात आकर्षित करता ज्याविषयी तुम्हाला तक्रार करता येईल. तुमचे विचार केंद्रित होतात ते सर्व तुमच्या जीवनात परावर्तित केलं जातं, तुम्हाला परत मिळतं. हे ज्ञानच शक्ती स्वरूप आहे. या ज्ञानाच्या योगे तुम्ही तुमच्या भोवतालची परिस्थिती संपूर्णतः बदलू शकता. एवढंच नव्हे तर तुमच्या विचारात बदल करून तुम्ही तुमचं नशीब, तुमचं जीवन, तुमचा वर्तमान आणि भविष्य देखील बदलू शकता. बिल हॅरिस शिक्षक आणि सेंटर पॉइंट रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक आहेत. ते म्हणतात, माझा रॉबर्ट नावाचा एक विद्यार्थी माझ्याकडे ऑनलाईन कोर्स करत होता. माझ्याशी ईमेलद्वारा संपर्क साधू शकत असे. रॉबर्ट समलैंगिक होता. त्याच्या जीवनातील अनेक कटू सत्य त्यानं मला ईमेलमधून सांगितली होती. त्याचे सहकारी त्याला खूप सतवायचे, त्रास द्यायचे. त्यांच्या अशा वाईट वागण्यामुळे रॉबर्ट सतत चिंतेत असायचा. या गोष्टींचा ताण नेहमीच त्याच्या मनावर असे. जेव्हा तो रस्त्याने जात असे तेव्हा त्याच्या मागे होमोफोबिक लोक लागायचे आणि काहीतरी करून त्याचा अपमान करायचे. रॉबर्टला स्टँडअप कॉमेडियन म्हणजेच विनोदवीर बनायचं होतं. जेव्हा तो प्रयोगासाठी उभा राहायचा त्यावेळी तो समलैंगिक आहे म्हणून लोक त्याला चिडवायचे, सतवायचे. त्याचं सगळं जीवनच दुःखानं, कष्टानं, त्रासानं, चिंतेनं गांजून गेलं होतं. तो समलैंगिक आहे या एका गोष्टीशी त्याच्यावर होणारे हे अपमानास्पद हल्ले निगडीत होते. मी त्याला समजावलं की नेमकी जी गोष्ट त्याला नको आहे त्याच गोष्टीवर तो लक्ष केंद्रित करतो आहे. त्यानेच मला पाठविलेली ईमेल्स मी त्याला फॉरवर्ड केली आणि सांगितलं, हे सर्व पुन्हा वाच, पुन्हा पहा. तू मला त्याच सर्व गोष्टी सांगतो आहेस ज्या तुला नको आहेत. मला माहीत आहे की या बाबतीत तुझ्या भावना खूप तीव्र आहेत. जेव्हा एखाद्या गोष्टीवर अत्यंत तीव्र भावनांनी आपण लक्ष केंद्रित करतो तेव्हा ती गोष्ट फार वेगानं आपल्या जीवनात घडते आणि ती घडते पुन्हा पुन्हा. यानंतर मात्र रॉबर्टनं अगदी मनापासून ठरविलं की त्याला जे हवं आहे त्यावरच सर्व लक्ष केंद्रित करायचं आणि खरोखरच त्यानं तसे प्रयत्नही सुरू केले. पुढच्या 6-8 आठवड्यामध्ये जे घडलं त्याला केवळ चमत्कारच म्हणावं लागेल. त्याच्या ऑफिसमधील जे सहकारी त्याला सतावत होते त्यापैकी काहींची दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये बदली झाली, काहींनी ती कंपनीच सोडली. आता बाकीच्यांनी त्याला एकतर त्रास देणं बंद केलं किंवा त्याला एकटं सोडू लागले. आता त्याला त्याच ऑफिसमध्ये काम करताना मजा वाटू लागली. आता तो रस्त्याने जात असताना कुणीही त्याच्या पाठीमागे लागले नाही किंवा त्याला चिडवलंही नाही. जे लोक तिथे नसायचेच आता तो तेव्हा प्रयोगासाठी उभा राहायचा
तेव्हा लोक टाळ्यांचा कडकडाट करायचे. आता त्याला कोणी सतवायचं नाही की त्रास द्यायचं नाही. त्याचं संपूर्ण जीवन बदलून गेलं, कारण त्यानं आपल्या विचारांची दिशा बदलली. जे नको आहे त्याची त्याला भीती वाटते, जे तो टाळू इच्छितो त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जे त्याला हवं आहे त्यावर त्यानं लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. रॉबर्टचं आयुष्य बदललं, कारण त्यानं आपले विचार बदलले. त्यानं वेगळी फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडात प्रक्षेपित केली. आता ब्रह्मांडातून या नव्या फ्रिक्वेन्सीनुसारची चित्र पाठविली गेली, जी त्याच्या जीवनात अस्तित्वात आली. आणि मग भले ती कितीही अशक्यप्राय वाटावीत अशी असोत, रॉबर्टचे नवे विचार ही नवी फ्रिक्वेन्सी होती आणि या नव्या फ्रिक्वेन्सीनुसार त्याचं जीवनचरित्रच बदलून गेलं. तुमचं जीवन तुमच्या हाती असतं. तुम्ही कोण आहात, कुठे आहात, कसे आहात आणि तुमच्या पूर्व आयुष्यात काय घडून गेले यामुळं काहीही फरक पडत नाही. तुम्ही सजगपणे, सुजानपणे आपल्या विचारांची निवड करा. तुमचं जीवन बदलून टाकणं हे तुम्हाला सहज शक्य आहे. निराशाजनक परिस्थिती ही गोष्टच मुळी अस्तित्वात नाही. तुमच्या जीवनातील कोणतीही परिस्थिती ही निश्चितपणे बदलू शकते. आजच्या व्हिडिओत इथेच थांबते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.